बघा, पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम जे ते आता सुरू झालेत, पण मुद्दा असा येतो की कोणत्या प्रवर्गाच्या किंवा कोणत्या कॅटेगरीच्या किती जागा, कोणत्या वर्गासाठी किती जागा, हे तर मोठ्या मोठी कळून गेलं की 14,000 13-14,000 जागा पहिली ते पाचवी साठी. पण मुद्दा असा आहे की त्या जागा नेमक्या कुठे आहेत आणि कशा आहेत. म्हणजे जसं की जिल्हा परिषदांमध्ये एकूण किती जागा आहेत, त्यानंतर जिल्हा परिषदेमध्ये प्रत्येक जिल्ह्यातल्या जागा, त्यानंतर नगर परिषदांमध्ये, महानगरपालिकांमध्ये, त्यानंतर ट्रायबल डिपार्टमेंटमध्ये किंवा ट्रायबलमध्ये, त्यानंतर तुमचं विदाऊट इंटरव्ह्यूवाले ज्या प्रायव्हेट संस्था आहेत, प्रायव्हेट संस्था, त्यांच्यासाठी अनुदानित संस्था. तर या सगळी डिटेल्स जी आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया की या 5 वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी कोणत्या कोणत्या जागा आहेत. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, डेटा खूप मोठा आहे, एक्स्ट्रॅक्ट करायला थोडासा वेळ लागेल, त्यामुळं घाई करू नका प्राधान्यक्रम देण्याची. पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 1ली ते 5वी इंटरव्ह्यू पोस्टवाले सुद्धा ज्या जागा आहेत त्याचा व्हिडिओ सुद्धा आपण बनवणार आहे. मग आता याच्या माध्यमातून आपण समजून घेऊया की कुठल्या जिल्ह्यासाठी किती जागा आहेत. सगळ्यात पहिले आपण चालू करूया बघा जिल्हा परिषदांपासून. आता इथं बघा, जिल्हा परिषद 1ली ते 5वी या ज्या PDF आहेत या जर तुम्हाला पाहिजे असतील किंवा या जागांची इन्फॉर्मेशन जर तुम्हाला पाहिजे असतील तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे ई-सारथी TET TAIT नावाने. बघा, आपलं टेलिग्राम चॅनल आहे ई-सारथी TET TAIT, ई-सारथी TET TAIT. या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊन जा. याच्यावर तुम्हाला या सर्व PDF ज्या आहेत ज्याच्याबद्दल मी बोलतोय या मिळून जातील. बघा धुळेसाठी आता मी मीडियम वाईज सांगतोय की धुळे जिल्ह्यात मराठी माध्यमाचे एवढ्या, इंग्रजी माध्यमाचे एवढ्या, टोटल एवढ्या. नंदुरबार जिल्ह्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर या पद्धतीने या सगळा मराठी माध्यमाचा कॉलम आहे, मराठी माध्यमाचा, आणि तो इंग्रजी माध्यमाचा कॉलम आहे. ठीक आहे. तर बऱ्यापैकी जागा ज्या आहेत त्या जिल्ह्यांमध्ये, बऱ्यापैकी जिल्हा परिषदेमध्ये आहे. अशा एकूण मराठी माध्यमाच्या 7,962 जागा आणि इंग्रजी माध्यमाच्या 849 जागा, अशा एकूण 8,811 जागा ज्या आहेत त्या फक्त आणि फक्त जिल्हा परिषदांमध्ये कुठल्यासाठी, क्लास 1ली ते 5वी साठी, 1ली ते 5वी. आता याच्यामध्ये पण आपण अजून डिटेलमध्ये जाणार आहे की SC कॅटेगरी किती जागा, ST साठी किती जागा, जनरल साठी. पण याची इत्यंभूत व्हिडिओ जे ते टप्प्याटप्प्याने आपण पुढच्या काही दिवसामध्ये घेऊन येऊ, म्हणजे आज उद्याच. आता हे झालं जिल्हा परिषदा. त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर नगर परिषदा. आता नगर परिषदामध्ये एकूण जागा 125 आहेत, एकूण जागा 125 आहेत. त्यात मराठी मीडियमच्या बघा, धुळे नगर परिषदेत काहीच नाही, बुलढाण्यामध्ये 4, वाशिममध्ये 4, अमरावतीमध्ये 11, वर्ध्यामध्ये 1, नागपूरमध्ये 10, भंडाऱ्यात 2, गडचिरोलीत 28, त्यानंतर चंद्रपूरला 3 मराठी माध्यमाच्या, नाशिकच्या 6, पुण्याला 31, अहिल्यानगरला 2, साताऱ्याला 11, त्यानंतर कोल्हापूरला 5 आणि सांगलीला 6. आणि एकच जागा फक्त इंग्लिश मीडियमसाठी नगर परिषदामध्ये, ती म्हणजे गडचिरोलीची. ठीक आहे. तर या नगर परिषदेच्या जागा झाल्या, एकूण जागा 125. त्यानंतर बघितलं तर म्युनिसिपल कॉर्पोरेशन म्हणजे महानगरपालिका ज्याला आपण म्हणतो, तर महानगरपालिका बघा, जळगावमध्ये मराठी माध्यमाचे 0, जळगावमध्ये उर्दू माध्यमाच्याच फक्त 10 जागा आहेत. अकोल्यामध्ये 8 मराठीच्या, टोटल 8. अमरावतीमध्ये बघितलं तर उर्दू माध्यमाचे 43, बाकी मराठी इंग्लिश 0. चंद्रपूरमध्ये 18 मराठी 0. त्यानंतर नांदेड वाघालामध्ये 3 आणि त्या 8, म्हणजे मराठी माध्यमाचे 3, इंग्रजी माध्यमाचे 0, उर्दूचे 8. त्यानंतर नाशिकमध्ये कुठेच काही जागा नाही महानगरपालिकेमध्ये. त्यानंतर नवी मुंबईमध्ये 134 जे आहेत, 134 मराठी माध्यमाच्या आणि उर्दू माध्यमाच्या 5. त्यानंतर कल्याण डोंबिवलीमध्ये जर बघितलं तर फक्त उर्दू माध्यमाची 21 जागा आहे. ठाण्यामध्ये 70 जागा मराठी, इंग्लिश काहीच नाही, 34 उर्दू. मुंबई सबअर्बन उपनगरमध्ये 210 मराठी, 349 इंग्लिश, उर्दूच्या 0. पुण्यामध्ये 0, 36, 5. पिंपरी चिंचवडमध्ये 104 मराठी, इंग्रजी 20 आणि उर्दू 27. त्यानंतर कोल्हापूरमध्ये काहीच नाही. ठीक आहे. बाकी अशा टोटल सांगलीमध्ये 10 आणि त्या 11, अशा एकूण 557 जागा मराठी माध्यमाच्या, 405 जागा इंग्रजी माध्यमाच्या आणि उर्दू माध्यमाच्या 154, अशा एकूण 1116 जागा ज्या आहेत त्या आहेत तुमच्या कशामध्ये, म्युनिसिपल कॉर्पोरेशन म्हणजे महानगरपालिकांमध्ये, जिथे जिथे महानगरपालिका आहे. आता त्याच्यात संभाजीनगर दिसतंय का? नाही, कारण संभाजीनगर जागाच नाही. जालना नाहीये, कारण जागाच नाही. तर जे जिल्हे इथं दिसत नाही याचा अर्थ त्या जिल्ह्यांमध्ये किंवा त्या महानगरपालिकांमध्ये कुठेही जागा आलेल्या नाहीत. त्यानंतर ट्रायबल डिपार्टमेंटमध्ये, आदिवासी विभागमध्ये, आदिवासी विकास विभागमध्ये एकूण जागा मराठी माध्यमाचे 1304, इंग्रजी माध्यमाचे 28, 228 आणि उर्दू माध्यमाचे 0.
हा जो कॉलम आहे हा पूर्ण मराठी माध्यमाचा आहे. बघू शकता तुम्ही धुळे, जळगाव, अमरावती, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, नाशिक बी, त्यानंतर ठाणे. आता या पद्धतीची जागा ज्या आहेत त्या आहेत आदिवासी विभागाच्या. एकूण 1304 जागा मराठी माध्यमाच्या, 228 जागा इंग्रजी माध्यमाच्या. पाहिजे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता, किंवा जसं मी सांगितलं याची जी PDF आहे किंवा याची जी इन्फॉर्मेशन आहे ही पूर्ण PDF तुम्हाला कुठे मिळेल, ई-सारथीच्या टेट TIT या यूट्यूबच्या या टेलिग्राम चॅनलवर जी आहे ती तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. आता मुद्दा येतो ज्या प्रायव्हेट मॅनेजमेंट आहेत, प्रायव्हेट मॅनेजमेंट जसं की रयत संस्था असेल, स्वामी संस्था असेल, त्यानंतर शिवाजी संस्था असेल, या संस्थांच्या ज्या जागा आहेत त्या कशा कशा आल्यात, त्या विदाऊट इंटरव्ह्यूवाल्या जागा आहेत बघा, विदाऊट इंटरव्ह्यूवाल्या. आता श्री शिवाजी शिक्षण संस्था मेहकर यांच्या 2 जागा मराठीच्या आहेत, बाकी काहीच नाही. त्यानंतर राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या 1 जागा उर्दू माध्यमाची. त्यानंतर ग्रामविकास समिती शहापूर 4 जागा मराठी माध्यमाच्या. चंद्रपूर जिल्हा मान समाज विकास सहाय्यक मंडळ त्यानंतर 2 जागा. तर या पद्धतीने या प्रायव्हेट मॅनेजमेंटच्या जागा आहेत, तुम्ही बघू शकता. प्रायव्हेट मॅनेजमेंटच्या अराउंड एक 300-350 आसपास काहीतरी हा नंबर मला वाटतं आहे. टोटल नंबर जो आहे 357, 361 आहे. म्हणजे मराठी माध्यमाचे 357, इंग्रजी माध्यमाच्या 2 आणि उर्दू माध्यमाच्या 2. या पद्धतीने 361 मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू. हा उर्दूचे 0, हिंदीचे आहेत ऍक्च्युअली. हा जो कॉलम आहे तो अशा पद्धतीने मराठी, त्यानंतर इंग्रजी, हिंदी आणि उर्दू. आदिवासी विभागामध्ये कुठल्याही उर्दूच्या जागा ज्या आहेत त्या ऑफकोर्स नसणारच आहेत किंवा नाहीच आहेत. तर अशा पद्धतीने या सगळ्या जागा ज्या आहेत त्या आहेत नॉन इंटरव्ह्यूवाल्या. कोणत्या? नॉन इंटरव्ह्यूवाल्या, म्हणजे जिथं डायरेक्ट तुमची रिक्रुटमेंट होणार आहे. आता परत मुद्दा तोच येतो की प्राधान्यक्रम कसे द्यावेत. बघा आत्ताशी आपण जागा काढल्या की कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठल्या कुठल्या विभागात किती किती जागा आहे. आता तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पाहिजे, पोस्टिंग पाहिजे. त्याच्यात मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की शैक्षणिक पात्रता यासाठी काय पाहिजे, 12वी उत्तीर्ण पाहिजे, 12वी उत्तीर्ण. त्यानंतर D.Ed झालं पाहिजे. त्यानंतर CTET किंवा TETचा पेपर 1 पास पाहिजे, TETचा पेपर 1 पास पाहिजे. आणि 2025ची टेट एक्झाम दिली पाहिजे. 2025ची टेट 2025 ही एक्झाम सुद्धा दिली पाहिजे. आणि याच्यात चांगले मार्क असले पाहिजे टेट 2025. तर हे तुमचं इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे किंवा शैक्षणिक पात्रता, आणि आपण ज्याला म्हणतो व्यावसायिक पात्रता. आता मुद्दा येतो की आता नेमकं तुम्हाला जॉब कुठे करायचा आहे, असे जिल्हे पहिले वर काढून ठेवा, असे जिल्हे पहिले वर काढून ठेवा, अशा नगरपालिका पहिले वर काढून ठेवा की जिथं तुम्हाला बघा आपल्याला विदाऊट इंटरव्ह्यूचे 100 प्रेफरन्स देता येतात. किती? 100 प्रेफरन्स देता येतात विदाऊट इंटरव्ह्यूचे. आता 100 प्रेफरन्स देताना धुळे जिल्ह्यामध्ये समजा उदाहरणार्थ नगरपालिकेच्या पण जागा आहेत आणि जिल्हा परिषदेच्या पण जागा आहेत आणि आदिवासी विभागाच्या पण जागा आहेत. मग इथं आपल्याला 3 वेगवेगळे प्रेफरन्स काउंट होतात. म्हणजे एक जिल्हा परिषद अशा पद्धतीने. आता जिल्हा परिषदेमध्ये पण परत मग अजून सबटाईप येणार. तर पहिला मुद्दा म्हणजे सबटाईप म्हणजे कॅटेगरीनुसार. तर पहिला मुद्दा काय की तुम्हाला नेमकं जिल्ह्यात कोणत्या जॉब करायचा आहे. कारण की आता जिल्हा बदली होत नाही. जिल्हा बदली व्हायला खूप अडचणी आहेत, तुम्हालाही माहिती आहे. त्यामुळे 2003चा 6चा नियमपासून आता जिल्हा बदली होत नाही. त्यामुळं तिथं थोडीशी अडचण जी आहे, टेक्निकल अडचण जी आहे, 3 की 6 ठीक आहे जे पण असेल, पण जिल्हा परिषदेमध्ये आता बदली होत नाही. म्हणजे आपण बदली घेऊ शकत नाही. बदली करण्यासाठी खूप गोष्टींचे पॅरामीटर्स आहेत. जसं पती पत्नी एकत्रीकरण असेल तर तो एक कम्प्लिटली वेगळा मुद्दा झाला. पण पहिला मुद्दा असा येतो की आता जर मला ज्या जिल्ह्यामध्ये मी लागणार आहे, माझी नोकरी तिथं असणार आहे. त्यामुळे तुम्ही काय करा, पहिल्यांदा आता कोणत्या जिल्ह्याचे प्राधान्यक्रम आपल्याला द्यायचे ते जिल्हे बाजूला काढून ठेवा. आता त्या स्पेसिफिक जिल्ह्यांमध्ये आपल्या कॅटेगरीच्या किती जागा आहे ते आपल्याला बघावं लागेल. आणि मग आपल्या कॅटेगरीत जागा जिथे जास्त आहे ते प्राधान्यक्रम पहिल्यांदा द्यावे लागतील. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला आता माहिती आहे की मला प्रेफरन्स द्यायचा आहे फॉर एक्झाम्पल वाशिमला, बरोबर. वाशिमला मी पहिला प्राधान्य देईल का? हो देईल. पण कधी? जर मी ओबीसी कॅटेगरीत येतोय आणि इतर जिल्ह्यांपेक्षा वाशिमला ओबीसी कॅटेगरीची जागा जास्त आहेत तर मी वाशिम देईल. नाहीतर मी जवळचा जिल्हा अकोला वगैरे पाहिजे. कारण की जर वाशिम जिल्ह्यामध्ये माझ्या कॅटेगरीत जागा नसतील तर मी तिथून बाद होऊन जाईल. म्हणून ही काळजी घेणं आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला आता पुढचा मुद्दा काय येतो की आपल्या शिक्षणानुसार तर आपल्याला प्राधान्यक्रम दिसत आहे, पण मुद्दा हा येतो की आपल्या कॅटेगरीच्या जागा आणि आपल्या निवडीचे जिल्हे. तर मी एवढंच म्हणेल, सध्या आता फक्त तुम्ही एक जिल्हे फायनलाइज करून ठेवा, ठिकाणं फायनलाइज करून ठेवा की इथं मला जॉब करायला आवडेल. तर ते ठिकाणं आता आपण बघूया.
आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नॉन इंटरव्ह्यूच्या जागा ज्या आहेत त्या पण बघू. इंटरव्ह्यू झाले, नॉन इंटरव्ह्यू झाले, मग आपण कॅटेगरी वाईज जाऊया. ठीक आहे. तर अशाच प्रकारच्या चांगल्या आणि महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूबला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.